पहा आजची आपली रांगोळी. सकाळ सकाळी रांगोळी झाल्याच्या नंतर खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मग इतर कामाला पुन्हा सुरुवात केली जाते, पण रांगोळी महत्त्वाची. मित्रांनो, हे शेंगदाणे आहेत. 10 मिनिटाला मिठाच्या पाण्यात उकडून घेतलं, पाणी टाकलं, शेंगदाणे बुडेपर्यंत आधी पाणी गरम केलं, एवढं असं मीठ टाकलं आणि सगळे शेंगदाणे उकडून घेतलेत आणि हे वाळवलेत. पूर्ण 4-5 तास लागले वाळायला. घरामध्ये वाळायला, फॅन खाली, उन्हामध्ये तर 2-3 तासात वाळतील. आणि ते शेंगदाणे चांगले वाळले ना की मग हे बघा, असे मिठामध्ये भाजून घेतले. असे मंद आचेवर कमीत कमी 5 ते 6 मिनटं सतत असं त्याला हलवत राहायचं. 5 ते 6 मिनटं मंद आचेवर आणि मिठामध्ये हे असे भाजून घेतलेत. अगदी भट्टीतल्यासारखे शेंगदाणे, एकदम कुरकुरीत असे आतपर्यंत भाजलेले शेंगदाणे आहेत. आवाज पण येतो मध्ये मध्ये. अजून भाजले नाही आहेत हे बघा. उलट्यात बघा कसे शेंगदाणे फुलतायत, असे फुटलेत. कढईला कोणी कमेंट करू नका, कारण कढई लोखंडाची आहे आणि लोखंडाच्या कढईमध्येच ही भाजते. घासून घासून थोडी तिला मी पांढरी काढली थोडीशी, पण लोखंडाची कढई आहे. उलायला लागले तसे बरं का. 5 ते 6 मिनटं असे मंद आचेवर भाजायचे. चेक करायची पण गरज नाही आहे. मला अंदाज चांगला आलेला आहे. पहिल्यांदा मी शेंगदाणे भाजले तेव्हा मी सारखे सतत चेक करत होते, आतनं भाजलं आहे का, आतपर्यंत भाजलं आहे का. पण आता मला चांगलाच एक्सपिरियन्स म्हणा आहे, कारण का मंद आचेवर कमीत कमी 5 ते 6 मिनटं ठेवायचे. उलट एकाद मिनटं जास्त झालेला हरकत नाही आहे. 6 ते 7 मिनटं जरी असू द्या. हे आपण असं काढेपर्यंत होतातच, 2-4 मिनटं जास्तच होतात, पण त्याच्यापेक्षा कमी नाही भाजायचे. मग नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये. आपली मीराताई. आज आपण खारे शेंगदाणे करणार आहोत. त्यासाठी स्किप न करता व्हिडिओ पहा. स्किप न करता व्हिडिओ पाहते त्याबद्दल तुमच्या मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. हे तर मला वाटते तर भाजले असावे. हे पहा, रंग पण छान याचा बदललेला आहे. तर आपण असं याच्यात ठेवते मी सदर काढून. अशा प्रकारे सगळे शेंगदाणे काढून घेणार आहे मी. हे बघा कसे उरलेले पण आहेत शेंगदाणे, चांगले उरतात. त्याचे तोंड बघा, सगळे काय म्हणतात ना, तोंडे बघा कसे उरलेले शेंगदाणे अगदी. आणि इतके छान लागतात ना, फार टेस्टी लागतात, खमंग चविष्ट असे. मला पण घरी फुटाणे आणि हे शेंगदाणे करण्याचा आनंद वेगळाच असतो. गेल्या वर्षी आपण भरपूर फुटाणे घरी केलेले, भरपूर म्हणजे खाण्यापुरते तात्पुरते आपण करू शकतो. चांगलं पावशेर शेंगदाणे माझ्याकडे 1 किलो शेंगदाणे सध्या मी 1 किलो करून ठेवते. 1 बरणीच भरून ठेवणार आहे, कारण का कुठं बाहेर जरी आता जायचं आहे आपल्याला प्रवासात समजा, तोपर्यंत आणखीन एखाद्या वेळेस येईल भाजता. मग तोपर्यंत हे प्रवासामध्ये छान लागतं काहीतरी टाईमपास. हे काय शेंगदाणे झाले आपले, खारे शेंगदाणे, भट्टीतल्यासारखे खारे शेंगदाणे. गरम आहे हे पहा इकडे. हे हा थंड झालेला आहे आधीचा. आतमध्येपर्यंत कसा बघा बदामी असा शेंगदाणा भाजलेला आहे मस्तपैकी. आवाजाला कुरकुरीत एकदम. आणि का एवढे भाजायचे राहिलेत आपल्याला. हे 3 वेळा भाजेल मी याच्यात, 3 वेळेस असं. अशा प्रकारे आपले खारे शेंगदाणे तयार आहेत. आपले खारे शेंगदाणे. मला शेंगदाणे फार आवडतात. एक जरी शेंगदाणा पडला ना तर मी शोधून खाते, एवढे मला शेंगदाणे आवडतात. खूप छान. हे घरचे साधारण शेंगदाणे, तुम्ही मोठे शेंगदाणे वगैरे असे घेऊ शकता. हे साध्या घरचे शेंगदाण्याचं मी केलेलं आहे.
सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.